आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास विशाखापट्टणम मधून आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, साधारण किती असतील उपस्थित? त्यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज योगाभ्यास करतायत। मी विशाखापट्टणम मध्ये आहे आणि जर बघितलं तर माझ्या मागे रांगा लागलेल्या आहे। जर बघितलं साधारणतः 26 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या 26 किलोमीटरच्या परिसरामध्ये रांगा लागल्या आणि त्यामध्ये हे सर्व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग करणार आहे। सोबतच अजूनही लोक येताना आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं अजूनही एकीकडे योग सुरू झालेला आहे आणि लोकांची अजूनही येण्याची प्रक्रिया अजूनही प्रारंभ आहे। साधारणतः 5 लाख योगकर्मी आज एकाच वेळी योग करतील अशा प्रकारची प्रक्रिया आहे। आणि जर बघितलं आपण तर प्रत्येकाच्या खांद्यावरती आणि प्रत्येकाच्या टी शर्टवरती एक स्कॅनर लागलेला आहे आणि त्या स्कॅनरमध्ये स्पष्टपणे आज किती योगकर्मी असणार आहे याची माहिती देण्यात येणार आहे। सोबतच अजूनही जर बघितलं लोक जे आहेत, जे योगकर्मी आहे हे जागा शोधत आहे आणि जागा शोधून आपल्याला लवकरात लवकर संधी मिळावी असा प्रयत्न आहे। आणि यासाठी जर बघितलं आपण तर एक प्रकारे योगकर्मीसाठी इथे योगाला प्रारंभ झाला है आणि आता योग को प्रारंभ हो गया है। हाँ जी। हाँ, आप योग करने वाले, आपको कुछ आते हैं आसन? हाँ हाँ आते हैं। कौन से आसन आते हैं आपको? मतलब सूर्यासन ये सब कर सकते हो, मतलब हाँ। बचपन से योगा करते रहते घर पे। घर पे आप कहाँ रहते? हम यहाँ से बहुत दूर रहते हैं। कहाँ रहते? तो पुरुषोत्तपुरम में हमारा हाँ। हम रहते हैं। हाँ। तो उधर से 2 घंटे लग गए हमें आने में। सुबह 3 बजे शुरू हुआ घर पे। हाँ। तो ट्रैफिक ये सब होने के बाद 5 या 6 बजे यहाँ आए कितने लोग आए आपके कहा? हम लोग 3 बस लोग हैं हमारा। 3 बसेस आए हाँ, हैं। 3 अरे बस। पूरे आंध्र प्रदेश से लोगों को इकट्ठा किया गया? हाँ जी, हाँ? सिर्फ आंध्र प्रदेश। सिर्फ आंध्र प्रदेश से हाँ जी। 5 लाख लोग आने वाले हैं। हाँ जी। एक विश्व रिकॉर्ड होने वाला है। हाँ जी। आज एक विश्व रेकॉर्ड करण्याची तयारी आंध्र प्रदेश सरकारच्या वतीनं आज आणि आंध्र प्रदेशला योगांध्र असा प्रकारचा शब्द तयार केला आहे। योग करणारा आणि आता आपल्याला जर बघितलं असेल योग प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे। योगासनाची विविध आसन करण्यात येणार आहे आणि या आसनाची व्यवस्था जर बघितली आपण आता सर्व योगकर्मींना मोठ्या संख्येने तरुणी देखील आलेली आहे। या सगळ्या तरुणी सोबत एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यांचा प्रयत्न आहे की एकाच वेळी योग करायचा आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते हे सगळ्यांचं लक्ष त्या स्क्रीनवरती लावलेलं आहे। असे साधारणतः 100 स्क्रीन या संपूर्ण परिसरामध्ये लागलेले आहेत आणि प्रत्येक स्क्रीनला एक वेगळा क्रमांक देण्यात आलेला आहे। प्रत्येक स्क्रीनवरती स्पष्टपणे सांगण्यात येत आहे आणि ती स्क्रीन पाहून या सगळ्या तरुणी योगा सगळ्यांना योगा करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं मोठ्या संख्येनं इथं सर्व योगकर्मी एकत्र आलेले आहेत। आप कहाँ से आए हो? विशाखापट्टनम से। आप योग करते हो? यस। कितने सालों से योग कर रहे हो? 1 ईयर। 1 ईयर से। और अभी यहाँ योग करने वाले हो, प्रोटोकॉल करने वाले, योग का प्रोटोकॉल करने वाले हो? नहीं। हाँ। यस, पार्टिसिपेट कर रहे हैं। पार्टिसिपेट कर रहे हैं। और सुबह कितने बजे आए? सुबह 6 बजे। 6 बजे आए हैं। विशाखापट्टनम वाइजैक में रहते? यस, बस गोपालपट्टनम में। गोपालमंड में रहते। हे सुद्धा सकाळी इथे पोहोचलेला आहे। अशा प्रकारे माहोल आपल्याला पाहायला मिळतोय। या माहोल असा प्रकारच्या ज्या पद्धतीनं योग निमित्ताने हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हे सर्व योगकर्मी आपल्याला योग करताना पाहायला मिळतात। योग करताना आता प्रारंभ झालेला आहे। एक प्रकारे जर असं म्हणता येईल की आता हे सर्व जशा पद्धतीने योग करतायत तोच योग इथे जो योग पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत तोच योग हे सगळं इथे योगकर्मी करताना पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने ते एक तरुण आहेत, तरुणी आहेत, वेगवेगळ्या गावातले आंध्र प्रदेशच्या विविध गावातून मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते पोहोचले आहे। बसेस आहे। आंध्र प्रदेश सरकारच्या वतीनं संपूर्ण ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये अजून एक प्रकारे योग करण्याची प्रक्रिया आता प्रारंभ झालेली आहे। प्रशांत, विशाखापट्टणम मधनं थेट दिलेल्या या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।